मित्रांनो बरोबर 11:42 झाली आहेत आणि आता आपण सर्व्हिस रोडवरून आता इथे एंट्री घेणार आहोत। चला, हायवेला आपण एंट्री घेतलेली आहे। इथून आता 1 तास 4 मिनिटं दाखवतोय प्रतापगड। आता जायचं ठरवलेलंच आहे, तर बघूया आता। महाडच्या गॅस स्टेशनला पाहिलं असेल किती लाईन होती ती। हे नवीन झालेलं गॅस स्टेशन आहे, मागच्या भागात ते तुम्ही पाहिलंच असेल। या महाड सिटीमध्ये झालेल्या नवीन CNG गॅस स्टेशनबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर वर आलेल्या आय लिंकवर क्लिक करा। आता आपण प्रतापगडावर चाललोय आणि येताना आपण पोलादपूरचा नवीन CNG गॅस स्टेशन पाहूया। आता स्विच टू। तर मित्रांनो, हा आहे पोलादपूरला मुंबईच्या लेनवर झालेला नवीन महानगर गॅसचा CNG पंप। बरेच दिवस याचं काम चालू होतं, पण एप्रिलमध्ये मला वाटतं हा ओपन झालेला आहे आता। आणि हॉटेल शेलार फॅमिली रेस्टॉरंटच्या अगदी बाजूलाच आहे हा CNG पंप। तर येथे 2 डिस्पेन्सिंग मशीन आहेत आणि 4 डिस्पेन्सिंग नोझल आहेत। म्हणायला हा 24 तास ओपन असतो, पण सब्जेक्ट टू गॅसचा ट्रक येतोय का नाही ते। कारण गॅसचा ट्रक येतो खोपोलीहून, कारण हा ऑफलाईन CNG पंप आहे। आणि हे पहा, हे जे बाजूला रेस्टॉरंट आहे हे आहे हॉटेल शेलार फॅमिली रेस्टॉरंट। त्यामुळे जेव्हा कधी इथे लाईन वाढेल तेव्हा त्यावेळेस तुम्ही लंच वगैरे करून घेऊ शकता। मेन हायवेपासून ते अगदी गॅस स्टेशनपर्यंत हा मधला पॅच अजून डांबरीकरण करायचा बाकी आहे, त्यामुळे तिथे थोडंसं खडबडच आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा। आणि अशी माहिती मिळवण्यासाठी कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।